अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. ओवी क्लिअर करा बरं का, 2-4 ओव्या मांडतो तुमच्या पुढे, तुम्ही ऐकणारे तज्ञ आहात. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. हे जरी 12व्या अध्यायाचं म्हणणं असलं आहेच तरी ते ज्ञान संत सेवेशिवाय मिळत नाही. इथं थोडा घोटाळा आहे. तुमच्याकडे यदा कदाचित ज्ञान असेल आणि माझ्याकडे ज्ञान आहे हा तुम्हाला भ्रम असेल, पण ते ज्ञान संतांची सेवा केल्याशिवाय मिळू शकत नाही असं 4थ्या अध्यायाचं म्हणणं आहे. जरी मनी अति आणावे, पुढे बोला, संताया बजावे. हा, आता करंट लागला, आता ह्या मापात राहिलं का अभंग कळत. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे, पण ते ज्ञान संत सेवेशिवाय तुम्हाला येऊ शकत नाही. फायनल झालं, उलट फिरा. ते ज्ञान पैगा बरवे, तुमच्याकडे ते ज्ञान येईल पण संत सेवा घडल्याशिवाय नाही. पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 23 नंबरच्या ओवीमध्ये एक ओवी आहे. तक्षक नावाच्या नागाचा मणी तुम्ही काढू शकता. तक्षक नावाच्या नागाचा मणी तुम्ही काढू शकता आणि तो मणी सिंहाच्या नाकातल्या केसात वळू शकता, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही. ओवी पहा बरं का कशी आहे, ओवी कशी किती केले. तक्षक नावाच्या नागाचा मणी तुम्ही काढा आणि तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवाल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत. याला 2-3 मुद्दे मांडतो तुमच्या पुढे पटकन. यदा कदाचित सशाला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित मुर्ग जलाने तहान भागेल, यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल, यदा कदाचित वांजेला मुलगा होईल, यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल, यदा कदाचित वांजेला मुलगा होईल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही. घडणारच नाही. म्हणून 12वा अध्याय असं म्हणतोय आणि 10वा अध्याय असं म्हणतोय. थोडं उलटे फिरवले मी तुम्हाला. 10वा अध्याय असं म्हणतोय अभ्यासापेक्षा, 12वा अध्याय असं म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. बोलत जा. पण 4था अध्याय असं म्हणतो ते ज्ञान तुम्हाला संतांच्या कृपेशिवाय येऊ शकत. आता झालं फायनल, आता ह्या मापात राहा. ते ज्ञान तुम्हाला संतांच्या कृपेशिवाय येऊ शकत नाही आणि त्याला गाथा पुष्टी देतोय. गाथा असं डायरेक्ट म्हणतोय, या जगातली कोणती गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल पण अभ्यास केला तर. इथं तांद्यावर का अभ्यास जर तुम्ही बकवाद्यानं रियाज केलाच पाहिजे, गायकानं नवी चाल काढलीच पाहिजे, कीर्तनकाराने रोज अर्धा तास पुस्तक उचकलंच पाहिजे. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असो. नाही ते जमणारच नाही. त्याला गाथा इतकं सुंदर उत्तर देतोय, ओले मूळ बेदी खडकाचे अंग. आता लागला करंट. आता ह्या मापात राहा म्हणजे अभंग कळत. उडी मारायची आपल्याला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी पाठच करायचं, पण ते ज्ञान संतांच्या कृपेशिवाय तुम्हाला येऊ शकत गेलं बा, मला येऊ शकत नाही. ते ज्ञान येण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा. झालं भांडण. आता 12वा अध्याय असं म्हणतो, 10वा अध्याय ते परत आलं ते. आता मी इकून तिकून सुतावा आणले लोक गेलं बाबा. 10वा अध्याय असं म्हणतो. फिरलो बरं का आपण. आता 12व्यातून आलो 4थ्यात.
आणि चौथ्यातून आता डाव्यात बोला जा. 10वा अध्याय असं म्हणतो, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर तिथं देव आहेच. फायनल करा बरं का. संपत्ती आणि दया एकत्र आली की तिथं देव आहे. मी उलटा सांगणार आहे, जेव्हा जेव्हा संपत्ती येते तेव्हा तेव्हा दया नसतेच. पैसा जास्त झाला का प्रेम कमी होतं, भजन बंद, आणि एकच गोष्ट वाढते, घमंड. आणि कधी ध्यानात ठेवायचं, कोणत्याही क्षेत्रात घमंड झाली का त्या व्यक्तीचा एक दिवस नाश होतो, होतोच. असं 16व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आणि 16व्या अध्यायाचं म्हणणं ऐका, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. आणि 16वा अध्याय असं म्हणतो, जर परमार्थ करायचा असेल तर ओवी ऐका, पुजून देव पाहिजे, पेरोन शेता जाईजे, तो शोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. त्याला मेक आहे, मेक. आता त्याच्यात थोडं पुढं सरकायचं आपल्याला. 10वा अध्याय असं म्हणतो, 12वा अध्याय असं म्हणतो, आणि 15वा अध्याय तर डायरेक्ट उत्तर सांगतो, लोकांना रोग नाही आहे, लोकांना 3च रोग आहेत. मला पैसा पाहिजे, 2 मला लोकांनी मानलं पाहिजे, आणि 3 माझ्या पुढं कोणी गेला नाही पाहिजे. 4था रोगच नाही लोकांना. काय झालं नाही लोकांना, लोकांना कॅन्सर नाही, टायफॉइड नाही, फक्त ओनली आय वॉन्ट मनी. आता मी का होईना 2-3 याला कार्यक्रमाच्या आयोजकाचं नाव घेणार का, जाताना 2-4 हजार वाढावा, नुसती भामटेगिरी. 2-4 वेळा कार्यक्रमाच्या आयोजकाचं नाव घेतलं का 1000-2000 वाढले, नुसता मान. परत 3 वाक्य ऐका, 3 वाक्य नाही ऐका. पैसा पाहिजे, 2 मान पाहिजे, आणि 3 माझ्या पुढे कोणी गेला नाही पाहिजे. या 3ही गोष्टी प्रारब्ध अधीन आहेत. नीट आहे का बरं का. या गोष्टी तुम्हाला समाजाला द्यायची गरज नाही, ते तुमच्या प्रारब्धाने. अन्न मान धन हे प्रारब्ध अधीन चला थोडं पुढं. आता करंट लागला ना, मग सोपं झालं. 3 ओव्या सांगत नाही आता, डायरेक्ट पुढच्या ओवीत घालतो. पंधरावा अध्याय, 15वा अध्याय याच्या उलटा आहे. 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो देव झाल्याशिवाय नाही का. आणि देव व्हायला उपवास तपास करायची गरज नाही. बायका पोरं सोडून बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेटला असा इतिहास नाही. हा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. महिना श्रावणे काही पागल लोकांना महिना उपवास, ही मनोरुग्ण लोक आहेत, ही डोक्यातून गेलेली लोक आहेत. यांनी ओवीच वाचली नाही. तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्मा ते यशावे. ववी उचकायचा संबंधच नाही ना.
त्याचं उत्तर ऐका. देव बायका पोरं सोडून बोंबलत हिंडणाऱ्याला भेटला नाही. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्व घटी राम सूर्यप्रकाश आपण 15 व्यातात आणि 15 व्यातात आता 2 मिनिटात घुसायचं. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. फायनल. देव प्रत्येकाच्या गेलं बॉम्बाला हृदयात आहे. आपण सगळी जण एका देवाची लेकर आहे. आणि आपला बाप कोण आहे माहित आहे? जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे. आणि त्याच्या शेजारी उभी राहणारी रुक्मिणी आपली बोला जा पटापटा आई आहे. आणि आपण तिचं लेकरू नाही, आपण तिचा अंश आहे. परत थोडा ताण द्या. हे जाऊ दे. हे काय नाही. हे संसार करणं हा पराक्रम नाही आहे. संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, धाबा टाकणं, पंप टाकणं हा काही इतिहास नाही. का त्याचं कौतुक करायचं काही काम नाही. माळ घालणं हा पराक्रम. मुखात भजन संसार करणं काय पराक्रम. मुलगा होणं काही इतिहास आहे का? बायको करणं काही क्रांती आहे का? तुम्ही मिरवणूक काढायची तो बायको केली बा. मुलगा झाला मला, अख्ख्या पाहुण्यांना फोन, हॅलो मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? तुझी गिरणीत बुकाश नोंद करायची का? काही का अजून कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं का? तो काही एखादा गडबीड काबीज केला का? नालाय का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. पण पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठे. 3 वाक्य ऐका पुढे चला. लिंबाच्या झाडाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे. परत नीट ऐका. लिंबाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे. संसारातली सगळ्या गोष्टी दुःखाच्याच आहेत आणि परमार्थातल्या सगळ्या गोष्टी सुखाच्याच आहेत. आता पुन्हा ऐका. साखर शब्द कागदावर लिहा आणि कागद चाटा. साखर शब्द कागदावर लिहा आणि कागद चाटा. गोडी नाही मिळणार. परमार्थ हा तुम्हाला पटणार नाही. महारक्तात असावा लागतो. वा. एक कोणी उठायचं माळ घालायचं, कोणी उठायचं गण लावायचा. बापाशी पेन नाही. आता एक काय झाले, खरेची मिली आई, मी झालोय वाल्या कुळी.
आयुष्यभर माझे लोकांच्या शिव्या खाण्यातच गेले आणि माझा गुन्हा एकच, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोल. काय काय आलं, खरंच बोल आणि खरं चालत नाही. अहो परत मागं नेतून पुढे आणतो. ओवी क्लिअर करून घ्या, देव देवळात नाही, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. आता आपण देवाजवळ आलोय. आपण सगळेजण देवाचं लेकरू नाही, आपण देवाचा अंश आहे. पटलं आपल्याला? पटलं. आता आपण देवाचा अंश आहे, पण आपण देव का नाही त्याचं उत्तर थोडं किचकट आहे. उत्तराला सुरुवात करतो आणि पुढे नेतो. उत्तर असं आहे, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला नाव नाही. मान्य? अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये त्यापाशी. आता साखळी लावून घ्या. तुम्हाला मला जन्माला आलो तेव्हा नाव नाही. फायनल झालं, फायनल झालं, फायनल झालं. आपण देवाचा अंश आहे, फायनल झालं. देव आपल्या हृदयात आहे, फायनल झालं. पांडुरंग आपला गेला बॉम्बाला, पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, आपण तिचं लेकरू आहे. हे बाकीचं हे बायका पोरं मित्र मित्र ही सगळी भामटेची टोळी. याच्यात काय कोण कोण प्रेम करायला वेळ नाही, कोणाला वेळही नाही. काही लोक म्हणते आम्हाला लोक मानितात. तुझ्या मेंदूत पाणी झालं, लोक बापाला मानिन, तुला काल मानते? लोकांना काय घेणं? 3 वाक्य सांगतो, मरेपर्यंत पाठ करा. इंदुरीकडचे वाक्य आहेत. तुम्ही गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही गरीब आहात तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. वाट लावा इस्टेटीची, तुम्हाला शत्रू नाही. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढा कचाकच दारू प्या, शत्रू नाही. जुगार माल घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. अख्खी जमीन विका, शत्रू नाही. गुंटा घ्या, शत्रू गावठी भाषे सांगा, हलकटाला शत्रू नसतात. दारू दळण विकून दारू पिणारी लोक आहेत. दळण विकून, दळायला गेला दळणच विकलं. बायको पिठलं करून बसली, आलाच नाही तरी त्याला लोक म्हणतात काल तुम्ही गावात दिसले नाही. इतकं मार्केट आहे त्याला. आता परत ऐका, तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही चांगले वागा तर शत्रू आहे. दुसरं वाक्य ऐका, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. 1 घरातले, 2 भावकीतले, 3 गावातले, 4 पाहुणे रावळे. आणि तिसरं वाक्य, जी लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. कधी ध्यानात ठेवायचं? त्याला 13वा अध्याय सांगतोय, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण निर्वी जगामाशी. जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. जन्माला आलेल्या जीवाला जी चिटकली, इथं झालं बरं का आपण सुरुवात, त्या जीवाला नाव नाहीये पण त्याला आपण चिटकली, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, पांडुरंग सोडून आपलं कोणी नाही. तुमचं काय मत आहे बोला? तुम्ही काहीच बोला. हे बाकी मित्र सगळे लबाड. पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, बाकीची टोळी भामटी. तुमचं काय मत आहे? आता पुढे सांग का झोंबल तुम्हाला. आपल्या पोऱ्याचा आपला सुद्धा काही संबंध नाही. काय संबंध? त्याचा भांग वेगळा, आपला भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, आपलं राहणं वेगळं, त्याचं हसणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं क्रियामान वेगळं, त्याचं येणं वेगळं, त्याचं जाणं वेगळं.
काय संबंध आहे आपल्या मुलाचा ना आपला? काय आपल्या बायकोचा ना आपला संबंध आहे? काय आपल्या पोराचा ना आपला संबंध आहे? फक्त गुंतलोय आपण त्या म्हातारीत. त्या म्हातारीचं नाव माया आणि तिनं हा तमाशा केलाय. आणि आई सगळे कशामुळे गेलं बोंबाला? मायेमुळे. कोणत्या बाईने नवऱ्यासाठी उडी टाकली? कोणत्या प्रियसीनं प्रियकरासाठी फाशी घेतली? कोणत्या मित्रानं पोराला पाण्यात बुडून वाचवलंय? कोणाला वेळ आहे? काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची. फुकाट. कोणाला वेळ आहे? वेळ कोण नाही. कोणाला वेळ आहे? वेळ नाही काय नाही. त्याचं उत्तर आहे का? उत्तराचा करंट लागलाय तुम्हाला. हा सगळा तमाशा फक्त त्या म्हातारीचा आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बास फिट बसलं की आता लागला करंट तुम्हाला. माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोणी कोणाचा बाप नाही, भाऊ नाही, कोणाचा मानायचं काही काम नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा. पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, ज्ञानेश्वर महाराज आपला आई आणि तुकाराम महाराज आपला बाप. आता पुढे वाक्य झोंबल तुम्हाला. संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. एवढा येड्याचा बाजार झालाय. मी पडतो फुटक्या तोंडाचा आणि मग माझे होते गोठाळे. मग मी आहेत लफडे निस्तरायला. जाय कोर्टात आणि ये घरी. नाही तर तुम्हाला सांगतो खुशाल महाराज एक वाक्य सांगतो, तळतळीनं बोलू नये. संतांइतकं ह्या जगात श्रीमंत कोणी झालाच नाही. अरे झालाय नाही, होणारही नाही. आमची महाराज मंडळी डायरेक्ट मध्ये तुकारामाला खायला नव्हतं. खायला नव्हतं. तुकाराम महाराज राजे नव्हते, त्रिलोक्याचे राजे होते. आणि तुकाराम महाराजांची श्रीमंती तुम्हाला एका वाक्यात सांगा. अरे एका पंडितानं त्यांना ब्रह्म म्हणावं याच्यापेक्षा काय असावं. एका विद्वान पंडितानं एका वारकऱ्याला ब्रह्म म्हणावं आणि आपण तुकारामाला गरीब म्हणावं. तुमच्या डोक्यात घुसत आहे का? आजपासून संतांना गरिबी हा शब्द कधी लावायचा नाही. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. अरे ज्ञानोबा राजे नाहीत, ज्ञानियांचे राजे आहेत. तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत, पण निवृत्तीनाथ विश्वगुरु आहे. तुकाराम महाराज जगद्गुरु आहे, पण निवृत्तीनाथ. आमची मंडळी तर डायरेक्ट येडेवणी म्हणते. त्या सुदाम्याचा इतका खेळ केला ह्या लोकांनी. त्याला कपडेच नव्हते म्हणजे सुदाम्याला. सुदाम्या त्याच्या कपडे पोत गेली ही मंडळी. सुदाम्याला कपडे नव्हते. अरे त्याचा मित्र गोपाल कृष्ण होता आणि त्यांचे गुरु संदीपानी होते. मग कृष्णाने निदान सुदाम्याला पद संस्थेत तरी कामाला लावलं असतं का नाही? का भीक मागायला लावली असती? तुम्ही एकच वाक्य नीट ऐका. सुदाम्या जोपर्यंत भगवान भेटत नाहीत तोपर्यंत आपण सगळे सुदामे आहेत. जेव्हा आपल्याला भगवंत भेटेल त्या दिवशी आपली नगरी सोन्याची होईल, ती नाही ही. आणि ही नगरी माझी माग सुद्धा लक्ष्मीला अनुग्रह घेतला, डोक्यावर हात ठेवला, मंत्र दिला आणि माझं शरीर सोन्याचं झालं. माझ्या नावाला यम कापायला लागला. नाम घेता माझे निवृत्तीनाथ भेटले. गहेनी प्रसादे निवृत्तीनाथ. आता उलट सांगा. वशिष्ठ भेटले, रामाची नगरी सोन्याची झाली. संदीपानी भेटले, कृष्णाची नगरी सोन्याची झाली. तुकाराम महाराज भेटले, बहिणाबाईची नगरी सोन्याची झाली. तुकाराम महाराज भेटले, निळोबारायची नगरी सोन्याची झाली. निवृत्तीनाथ भेटले, ज्ञानोबाची नगरी सोन्याची झाली. जनार्दन स्वामी भेटले, एकनाथ महाराजांची नगरी सोन्याची झाली. आणि नामदेव महाराज भेटले, आपलं विसोबा खेचर भेटले, तर नामदेव महाराजांची नगरी सोन्याची झाली. याचं नाव सुदाम्या आहे. मग आता ते आपल्या म्हातारी आहे. त्या म्हातारीला आपल्याला मारलं पाहिजे तरच पुढे सरकायचं आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बस फिट बसलं कीर्तन. आता माया नावाची म्हातारी मारायला आपण लगेच मारुतीला कीर्तनात आताच. पण ती म्हातारी कुठं राहती हेच माहित नाही. आता तिचं उत्तर आपल्याला 7व्या अध्यायात जावं लागेल. आणि 7वा अध्याय असं म्हणतो, पाहेपा शरीराचिया, पाहेपा शरीराचिया गावा. आपण सापडलो बरं का. आता कोण सापडायचे? गेलं बॉम्बाला. म्हातारी. म्हातारीचं नाव
माया. माया नावाच्या म्हातारीचा पत्ता आपल्याला सापडला. काय? शरीर एक गाव आहे आणि त्या गावात माया नावाची म्हातारी आहे. सापडलं. हे काय? हे काय? गाव आहे. याच्यात मन नावाचा पाटील आहे. मन नावाचा पाटील आहे. हृदय नावाची ग्रामपंचायत आहे. तिला 4 कप्पे हे तिथे सदस्य आहे. याच्यात हा गडी सरपंच आहे, हा उपसरपंच आहे. ऐकून ना ऐकलेवानी करतो. आणि ही बाकीची इथून वर 5 आणि इथून खाली 5 आहे. ही सदस्य बॉडी आहे. यांनी सही करायची, यांनी पळायचं. यावेळी सगळे सही करायची, यांनी पळायचं. याला पळायचं कसं? दुसऱ्या अध्यात्यातल्या वाव्या. स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, रूपाचे 2 गुण भ्यासूर आणि सुरेख, याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण निंदा आणि स्तुती. ही सगळी ग्रामपंचायत बॉडी पळत असते. कशी पळते? 13वा अध्याय. हिरवा चारा बांबावे पशु. हिरवा चारा पाहिला का गाई जशी पळती तसे हे 10 पठ्ठे विषयाकडे पळतात. आणि माऊलीनं दुसऱ्या अध्यायात लिहून टाकलं, विषयाचे करी. विषया जर केला, विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. आणि त्याला काही ठिकाणी उत्तर असं आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशशी. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्व विषय वृत्ते त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व, दुःखे जाती झडून या. प्रसन्नते बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. आयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे. म्हणून नेमिळे शांती, शांती विन कसे सुख. आणि यालाच नाट उत्तर देतोय, मी तो अनाथ अपराधी कर्महीन मते मंदबुद्धी तुझवे आठवले कधी वादी माय बाबा. अरे नाही ऐकले गायले गीत धरले सांडे नावडे पुराण बसले थंत केली बहुत परनिंदा. करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा. नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करीत नाही. संत सेवा घडले दान पूजा लोकड मूर्तीचे. असंख संख घडले अन्याय बहुता धर्म पाहून कळत नाही बोलू आठवते. अरे आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदारू. तू कृपेता सागरू उतरी पार तुका म्हणे. चला म्हातारी येते, ती सापडली आपल्याला. त्या म्हातारीला नाही नवरा. खाजवा डोका आता. पण तिला पोर आहे 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहेत आणि 6 पुरी आहेत. ऐका पटापटा आता. 16च्या 16 ऐका म्हणजे पुढे जायला. 1 म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम. आणि शरीरामध्ये सगळ्यात घातक बोला पटकन काम. आणि पुन्हा त्याचं उत्तर एक यादी. रावणाला वाटूळ झालं काम. चंद्राला डाग लागला काम. विष्णूला डाग लागला काम. शंकराला डाग लागला काम. ब्रह्मदेवाला डाग लागला काम. कामाचे निघाळे ब्रह्मकन्याशी धरू पाय. काम. मग शंकराला एवढ्या बायका करायची गरज काय? धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली? परमार्थामध्ये सगळ्यात घातक तोच पठ्य आहे. काम आणि काम संपत नाही तर भजन होत नाही. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही काहीच बोला, तुम्हाला पटलं नाही का? पहिला पठ्य आहे काम, दुसरा पठ्य आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, कीर्तनात बसलेल्या माणसाला राग आखळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंद्रिकर भोकस.
तू बघशील इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे कवा. तुम्हाला माहिती म्हणू शकतो 2 मिनिटाचा राग आयुष्य संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग माणसाला देव बनू शकतो. देव. आणि हे दोघं जण इतके वाईट आहेत महाराज, यांच्यावर भाषण करून आणि व्याख्यानं करून जमणार नाही, यांना आकळावं लागेल. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. कालवण भाजी पाणी गरम असेल तर माणसं, चहा गरम असेल तर माणसं फुकून देतात. महाराज जिवंत माणूस तोडला जातो, तोडला जातो. एखाद्याच्या डोक्यात दगड घातला जातो, तो माणूस दगडाने मारला जातो आणि मेल्यानंतर ते प्रेत ठेचलं जात. मुंडक आवळून माणूस मारला जातो, फाशी घे मारला जातो. आणि हे दोघंच करू शकतात, काम आणि क्रोध. महाराज मुंडक पिरगाळून माणूस मारला जातो, जाळून मारला जातो, मुंडक दाबून मारला जातो. ओव्या सांगू तुम्हाला, पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरे नाही पण बांधतोय, शस्त्र नाही पण कापतोय. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशके विण गोविती. काय ओव्या. आणि राग आकळा. आणि आजकाल प्रत्येकाला माणसं पिकलीत महाराज. सीताफळ पाहिलं ना तुम्ही? सीताफळ नुसतं दाबलं ना त्याच्यात गुस्सात आहे. तशी माणसं आता नुसती पिकली. आता एखाद्या जण म्हणलं टाळ नीट वाजव, हा पहा टाळ, तुम्ही संपला विषय. मी पुन्हा देवळाकडे दिसलो ना, माझ्या बापास सुद्धा नाही. दिंडीत एखाद्याला म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, दिंडीच दुसरी. डायरेक्ट सेपरेट टेम्पो, सेपरेट भोंग, चला निघाली दिंडी. थोडं माणसाला खटाकलं का माणसानं वेगळा फड काढलाच. मग ही बिगर माळकरी माणसं दिंड्यांमध्ये वाढल्यामुळे दिंड्या फुटल्या महाराज. बिगर माळकरी माणूस दिंडीत आला का तो दिंडीचा बोंग्या करणारच. ही बिगर माळकरी जी माणसं आहे ना महाराज, ही किती जरी धार्मिक झाली मोसमला काम दाखवणार नाही. त्यांनी पार कोणीकडे गण लावू द्या, काही होऊ द्या, ते रसा पाहिल्यावर जी बाहेर काढणारच. असं चालत नाही. महाराजांनी एक प्रमाण लिहिलंय तुकोबरायाने. गावातली खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि यात्रा आली, खंडोबाच नाही. मग गावात एकानं डोकं लावलं, कुत्र्याला सजवा. कुत्रा ब्युटी पार्लरला नेला, त्याच्या मिश्या काळ्या काढ्या, त्याला रथात बसवलं आणि डीजे लावून खंडोबा मिरवायला निघाला. आणि कुत्र्याने रथातून खाली डोकून पाहिलं, 2-3 भाऊबंद दिसले. तो म्हणला आपली टोळी खाली ना आपण वर उडी टाकून दिली. महाराजांची भाषा आहे, श्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राहिले. वा वा. काय महाराजांची भाषा. महाराज म्हणले कुत्र्याला रथात बसवलं पण त्यानं उडीच टाकून दिली. का? श्वान शिबकी बैसविले त्यांचे भुकणे राहीन. वा वा, महाराजांची भाषा आहे ती. हो. पुन्हा त्याला एक अभंग इतका सुंदर आहे. गाढवाला फेऱ्यान लवली लावलं, सेंट मिंट मारला आणि गुलाबजामुनचं ताट दिलं त्याला, काजू बदाम पिस्ते बिस्ते, आणि सांगितलं वळवळ करायची नाही, निवांत खायचं. गाढवानं एका लातात सगळं ताटाळून दिलं. महाराजांनी अभंग लिहिला, मुक्त फरहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली. वा वा. मग गाढवाला गुलाबजामू ताटात दिले, ते खाऊ शकत नाही. आणि डुकराला तुम्ही ब्युटी पार्लरला न्या, कोणताही सेंट मारा, मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली, वेद परायण बधिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. काय अभंग आहे. कधी गेलं उचका, आपण काल उचकतोय. आपला ना अभंगांचा आता जवळजवळ सबंध राहिलाच नाही. आता हे बिचारे लहाने पोर आहेत. हा पट्टा आहे ना महाराज, हा मलंग गडाचा पट्टा आहे. हा वारकरी संप्रदायाच्या मूळ पीठाचा पट्टा आहे. कारण वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ काय? आदिनाथ गुरु, मच्छिंद्रतायाचा. मग हा पट्टा कोणाचा आहे? मच्छिंद्रनाथाचा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळच या भागात आहे.
आणि त्याच्यामुळे एवढी लहान आहे. नाही तर ते संस्था काढणारे शिक्षक आहेत ना, यांनी नुसती पोरं गोळा केलेत. यांना 12 आणि 15 शिकू नका. ज्याची संस्था असेल त्याच्याकडे पोरं शिकायला देईल. 12 आणि 15 अध्याय शिकू नका, राहू द्या. तो पहिला यांना हरिपाठ शिकवा. ते हरिपाठ आणि ते काय करतात, पहिल्या तडाक्यात मन 12वा पण 15वा. ते काढतं 2-4 दिवस कळ काढतं. 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण. आरती तुझ्या बायकोला करायला माही पीटी दे. आता आमचे 30 वर्ष त्याच्यात गेले महाराज. आता माझ्या तोंडातले वाक्य जरी रागाचे असले तरी ते अनुभवाचे आहेत. माझ्या तोंडातलं प्रत्येक वाक्य आता 30 वर्षाचा अनुभव आहे भाऊ. आणि इंदुरीकरचा बाटा करून दिलाय लोकांनी. का इंदुरीकर लय पैसे घेतो बा. मग नंतरची मला तुडून पुढे गेली, मी तसाच राहिलो. मग नंतर बाबा झाले 51-71 व गेले, मी अजून वड्यालाच खेकडं धरितोय. आणि बोवा बाटा दिला इंदुरीकरचा करून, माल छापला दुसऱ्याने. आता मला हा पट्टा 30 वर्षापासून ओळखतो, आज नाही. खरंय का कोण आहे? आपली कधी पैशाची तक्रार कोणी सांगावा नाही. पण बोवा बाटा इंदुरीकडले पैसे घेतो. आणि हे मा नंतर आले लुटून गेले. मला येळभर तेवढे होईना, त्यांना एकाला वाटत. काय झालंय, खऱ्याची मेली आई. पण माना नाही तर नका मानू महाराज. आमच्या थोडे खऱ्या बोलण्याने निदान 50% धर्म जाग्यावर आहे. आणि आपल्याला माणसं वाचवायचेच नाही, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हा सत्ता नाहीये. हा खासदार साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, वारिंगे महाराज, ते शास्त्री महाराज या परिसरातल्या लोकांनी केला. हा सत्ता नाहीये, हे धर्माचं काम आहे. हा धर्म जिवंत होण्याचा यज्ञ आहे. आणि आज माणसावर संकट नाही, हे धर्माचं काम आहे. तुमचं काय मत आहे? आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, धर्म. आणि खरं सांगतो तुम्हाला, या सप्त्याने वारकरी संप्रदायाची ताकद दाखवून दिली किती. म्हणजे वारिंगे महाराज, शास्त्री महाराज, या परिसरातले गायक, वादक, गुणीजन, आमची महाराज मंडळी सगळे संप्रदायाचं एकीकरण काय असतंय हे या सप्त्यात पाहायला मिळालं. आणि संप्रदाय एकत्र येतोच. आता संप्रदाय टोळ्यालाही झाल्या, गटलाही झाले, फडलही झाले. त्यामुळे कोणी कोणचं जुमानीत नाही. तो मा गुरु नाही म्हणून मी त्याच्या कीर्तनाला टाळ घेत नाही. आमच्या गुरुनी सांगितलं ना, आमचे गुरु म्हणले त्याच्या कीर्तनाला टाळ नको घेऊ. तुमचे गुरु काय करता? डोळे झाकून बसत डोळे झाकून. काय गुरुला दिसत नाही का बाहेर? आमचे गुरु भाकरी खात नाही, सफरचंद आणतात आणि लिहून देतात कागदावर 3 किलो सफरचंद. मग इकडं चालू नाही, मग इकडून चालू आहे का? एका वाक्यात सांगतो तुम्हाला, सर्वा घटी देहादे तैसा हृदयामध्ये मी. या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय इतकी एकात्मक शक्ती दुसरी कुणाकडे नाहीच. आणि वारकरी संप्रदाय काय करू शकतो या परिसरानं सप्त्यानं दाखवून दिलं. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 50 लाख रुपये लागले असते. आणि यांना गप बसवाय 500 पोलीस लागले असते. मग आता मलाच तुमच्या कमिटीनं 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे बा? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला विनोदाचा भाग सोडा महाराज. ही आपली ताकद नाही, हे ज्ञानोबा तुकोबाचं काम आहे. ही आपली ताकद नाही, हे मच्छिंद्रनाथाच्या समाधीची ताकद आहे. आणि आता हा भाग पवित्र झाला. आता खरंच सांगतो तुम्हाला, आदिनाथ उमा बीज प्रगटले हे तत्व वारिंगे महाराजांनी त्यांच्या सगळ्या भक्तांनी आत्ता दाखवून दिलं. आदिनाथ उमा बीज, मच्छिंद्रा लादली, त्याची प्रेममुद्रा, ह्या जागेची किंमत वाढली. नवे ही जागा आता 7 दिवस पवित्र झाली. अन्नदान झालं, दान धर्म झाला,
म्हातारी मारायची आहे इथं आपण कुणी तुम्ही ना काळजी करत का मी म्हातारी मारल्याशिवाय तुम्हाला सोडित नाही. म्हातारीला पोरं 16 आहेत आणि म्हातारीचा पहिला पोरगा आहे गेलं बॉम्बांना काम. दुसरा पोरगा आहे क्रोध आणि पाया पडून सांगतो राग आकडा 3. म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. एक वाक्य सांगा आचरण चांगलं ठेवा मान आपोआप मिळेल. मानाला बोर्ड लावायची काही गरज नाही. बोर्ड लावायची गरज नाही. बोर्ड लावायची प्रसिद्धीची काही गरज नाही. ती कर्तृत्वानं होते. सोनाराच्या दुकानाचं बोर्ड जरी बारीक असलं तर गिराईक 61,000चं आहे. आणि भेळीच्या दुकानाला नुसते कागद कापू मिळालं एक जण पण रुपया घालला नाही. आणि भेळीच्या दुकानाचं गिराईक कसं राहत आहे कांदा काप मटकी टाक लिंबू पेंड लिहून ठेव. वारकरी संप्रदाय हे सोन्याचं दुकान आहे. वैष्णवांचा मार थोडं पुढे सरकायचंय म्हणजे करंट लागलाय. पहिला झालाय काम अजून 16 आहेत एवढे आहे सांगायचे मग पुढे सरकायचंय. म्हातारीला पोरं 16 आहेत. पहिला पोरगा आहे काम. दुसरा पोरगा आहे क्रोध. तिसरा पोरगा आहे लोभ. चौथा पोरगा आहे मद. आणि आज मद जास्त झालाय. मद आता बोलू नाही तळतळी ती महाराज आमच्यासारख्याला दम निघत नाही. खरं बोलतो मी त्याची फळं भोगितो. महाराज आज लोक फक्त जिवंत आहेत मेले नाही म्हणून. नाही तर लोक धर्म संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत. लोक फक्त कडक कपडे घालतात भारीतला ब्रँड वापरतात सेंट मारितात आणि पांढरी केस काळी करून मी काढून बोंबलत हिंडतात. नाही तर धर्माच्या बाबतीत लोक संपले. काय मत आहे तुमचं? लोक फक्त स्वतःला शहाणे समजतात. एकच वाक्य सांगतो थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही हे कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नाही आला. साखरपुडा झाल्यावर तो भाऊ जसा रडला माझी मुलगी जाणार आहे. माझ्या भावाने बोलायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर बसावा लागत होता पण तो आला नाही आला. साखरपुडा झाला तर भाऊ डसडसे पोरगी डसडसा रडली. हो भांडण माझ्या बापाचं आणि माझ्या चुलत्याचं होतं. मी काय केलं माझ्या चुलत्याने मला आशीर्वाद द्यायला यावं लागत होतं पण तो आला नाही. आज कोरोना झाल्यापासून महाराज इतका मद वाढलाय की 99 लोक 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील. हा विनोद आहे हा टाइमपास आहे. या 4 वर्षात लाज वाटते. दहाव्याला जायची लाज वाटते हो. दहाव्याला जायची लाज. 22 वर्षाच्या मुलानं मरावं आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं. हा न्याय कोणता न्याय? 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 7 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं. हा कोणता न्याय? पण ती वेळ आली का? 17 आणि 18 वर्षाच्या पोराच्या दाव्याला प्रवचन करायचे ओव्या घ्यायच्या कोणत्या? काय पुरींचा पुरींचा अभ्यास करा तुम्ही. ह्या 4 वर्षात पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पुरी डॉक्टर इंजिनियर CA अशा टॉपच्या पोरांच्या कधी नादी लागत नाही. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार. भंगार एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला मिशा काढल्या 2-4 इंग्रजी वाक्य बोलला पोर त्याला बी लागली. आणि
पोर काम काय करतय? ही रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे, आणि ही त्याला म्हणती मी ह्या डोळ्यात पाय काय नटवा दिगत. राग येतो लोकांना. फक्त सांगा हा विनोद आहे का? या 4 वर्षामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय. बाप पोरगी पळून गेलो रडला, आणि सामान्य क्रिया झाली. परत नीट आहे का? ही गोष्ट खोटी आहे का खरी? बोला. बांगल्यातून पोरी पळून गेल्या तर भिकार पोरा संघ कामाला जातात, आणि त्या इंदुरीकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया नहीं, फिर मारो झक. बांगल्यातून पोरी गेलून गेल्या तर कामाला जातात. आम्ही बोलत नाही, विनोद आहे का? कुठं वागतोय आम्ही? कुठं वागवतो? फक्त खरं बोलायचं नाही. कोणी बापाने खांदा दिलाय मुलाला, गोष्ट खरी आहे का खोटी? बोला. खरे. आज महाराज एखाद्याचा मुलगा जर तरुणपणात मेला, त्याचं प्रेत जर बांगुडीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या! काय माहित त्या पोरानं की माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरानं की माझी आई विधवा झाली? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाने काय केलं का? माझ्या बाबाला सगळी लोक अंगावर घालतात, काय केलं का आई? आणि प्रेत रस्त्याला घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग? कुठं चालवलं ग? आणि प्रेत पेटवलं होती. पोरं म्हणतात, आहे काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे, पेटलाय माझा बाप. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं, माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात, आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. त्याला पोरं विचारतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणतात, मेलाय माझा बाप. या 4 वर्षामध्ये 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. काय मध्ये दारू पिणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो, दारू भरपूर प्या. दारूवर कोणी बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. जो बोलेल त्याचा गेम. हा, कलियुगात पथ्ये पाळायचे, बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलले का आमची लगेच क्लिप. इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या, झाला गेम. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मेलो. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, पण इळ भरपट्टी, फळे वाटप, फळे वाटप, 13च केळं. 11 कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं शिल्लक राहिले. हा, उबदार वस्त्रे वाटप, भिकारी तो आपल्यावर रागा वडून आणल्या. खरं बोलायचं नाही, आणि माझा आयुष्यात तोच मोठा गुन्हा आहे. मी सगळ्यात मोठा गुन्हेगार काय आहे तर फक्त खरं. पण सांगा मला, जाऊ द्या मरू द्या, परत बोलू नका. ही कीर्तनं गरजेची नाहीत, गरजेची नाहीत. तुम्ही काहीच बोला. चला थोडं पुढं. ते पोरग बापाचं. तुम्ही दारू पिणारे लोक ध्यान, दारू भरपूर पितात, काय माझं म्हणणं नाही, कारण दारू बोलायचं नाही कोणी. दारू भरपूर प्या, आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू वापरा, वॉशिंगला दारू वापरा. फक्त तुम्ही बायका करू नका. हा, दारू प्या लागल तेवढी. आता संध्याकाळी मरणाची प्या, उलथा तिकडं काही करा, फक्त बायका करू नका. का माहिती का? दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं ना महाराज दारुड्याला लय वाईट बोला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय वाढलेलं आहे. आणि हे लग्न जमावणारे दलाल आहेत ना, मधले दलाल, हे कमिशन घेणारे नालायक, नीट आहे का? 50,000 रुपये घेता नालायक जमवायची. पुरी कोण 50. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता का नाही? 1 काम, 2 क्रोध, 3 गेलं बॉम्बाला, लोभ, 4 मत,
5 मत्सर, 6 अहंकार. किती झाले? 6. पुढे ऐका, अजून 6 राहिले, 12, 10 राहिले. मी, तू, तुझं, माझं, संचार. त्या बाबळीपासून या बाबळीपोत, इकडली अख्खी इकीन, तू जिरीन. तू जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा. तू माझी नाही ना, तू माझी नाही ना, कोणाचीच नाही. आणि कुठे जरी तू गेली ना तर सुखी म्हणा तुम्हीच. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. मी, तू, तुझं, माझं, संचार. 10. अजून किती राहिले? 6 राहिले. आशा, पगार वाढव, वाढल ना, पाहुणे येतील ना, पाहुणे ना. रेंज गेली काहींची, रेंज, लग्नच नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत नाही. आता हे लग्न, हायवे टच 20 गुंठे जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको नाही मिळणार. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता असंच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. आशा, थोड्यावर आलं बरं का. आता आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना आणि तितिक्षा. 10 6 16. आता फायनल वाक्य बरं का, म्हणजे पहिला मुद्दा संपणार आहे. अज्ञानाची मुळी तोडा. मी महाराज आहे, काढून टाक डोक्यातून. तू पागल आहे, तू भगवंताचं लेकरू आहे आणि वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अज्ञानाची मुळी तोडा. अज्ञानाची मुळी तोडा. परत फायनल करा. मी देह नाही, पांडुरंग माझा बाप आहे, रुक्मिणी माझी आई आहे, आणि पुंडलिक माझा भाऊ आहे, आणि संत हेच माझं दैवत आहे. हो, हे जाऊ दे, हे गबाळ सोडून द्या. परत वाक्य ऐका. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मधी, दोन्ही होटाच्या मधी रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. रामकृष्ण हरीच्या कुऱ्हाडीला गुरु कृपेची धार लावा. त्याला वैराग्याचा दांडा बसवा आणि नित्य नेमाने अहंकाराच्या फांद्या तोडा. तुम्ही देव व्हा. परत ऐका, गेलं बोंबाला सगळं. अज्ञानाची मुळी तोडा. मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल. ही दिंडीचं नियोजन आपण करतो. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड अहंकाराचं खोड कापा. आज प्रत्येकाला काय झाला? अहंकार. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये हरिनामाची कुऱ्हाड घ्या. त्या कुऱ्हाडीला गुरु कृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा आणि 12च्या 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हाल. पण हे कळायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. गेलं डोकं बंद झालं तुमचं. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा.
ऐका आता, माया नावाची म्हातारी मरावा आणि मी वासुदेव आहे असा बोध नावाचा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तवर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण असेच गण लावून मेल्याशिवाय राहत नाही. सगळे तज्ञ माणसं आहेत. ऐका आता एका मिनिटात. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9033. ज्ञानेश्वरीत एकूण दृष्टांत आहेत 3500 आणि ज्ञानेश्वरीत एकूण शब्द आहेत 1.25 लाख. ज्ञानेश्वरीला भाग आहेत 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात ओव्या आहेत 535. 10व्या अध्यायात ओव्या आहेत 335. 11व्या अध्यायात ओव्या आहेत 708. 12व्या अध्यायात ओव्या आहेत 210. 12व्या अध्यायात ओव्या आहेत 210. 13व्या अध्यायात ओव्या आहेत 1169. 14व्या अध्यायात ओव्या आहेत 433. 15व्या अध्यायात ओव्या आहे 598. 16व्या अध्यायात ओव्या आहेत 472 आणि 17व्या अध्यायात ओव्या आहेत 1810. आता मला तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी सांगा. तुम्ही सगळे मला हेच सांगणारे पुढती 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 ग्रंथ पुण्य संपत्ती किंवा शके बारोशे हे सांगणार होते तुम्ही. हाच घोटाळा आहे. ज्ञानेश्वरीची स्तोत्र शेवटची ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791. किंबहुना तुमचे केले. आता म्हणा ओवी. धर्मकीर्तन सिद्धी. बोला पुढं. येत माझे उरले. आखी ओवी चुकीची म्हणली. परत चला. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येथे. पुढे बोला आता. जी 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 उरले पाईक. पण त्या अख्ख्या ओवीत नम्रता दर्शक शब्द जी आहे आणि आपण पाठ्यात जी शब्द आपल्या तोंडातून तो स्पीड मध्ये येत नाही. आणि नेमका उरले पाईक जी पाईक पण आता विश्वास नको. म्हणून पाया पडून सांगतो, या वर्षाच्या तुमच्या या गडावरच्या सप्त्याला महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. राग येईल तुम्हाला, येऊ द्या. पण आजपासून या सप्त्याची आठवण म्हणून 30 रुपये खर्च करा. पण ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. काय बोलायचंय महाराज. आणि आपली लोक प्रवचनाला ओवी ज्ञानेश्वरी ठुत्यात, गुंगली ठुत्यात, तिच्या बुक्का कोणीकडं, तिला हार कोणीकडं. आणि ते हार जरा वाळलेले वल्ले आणीत नका जाऊ. कीर्तनकाराला हार आणायचं येतो, तो प्लॅस्टिकच्या पिशीत राहतो इळवर सुकू नये म्हणून. त्या ज्ञानेश्वऱ्या वल्ला झाल्या. ज्ञानेश्वरीला हार घालायचा नाही. आणि त्या आमच्या भागात तर 10व्याला प्रवचन राहतात आणि प्रवचनाला ज्ञानेश्वरी न्यायची नदीवर. आणि प्रवचन रंगात आलं आणि काक स्पर्श झाला काय एखादा टग्या बाबा कावळा शिवला. बाबाची पैसे गुतेल राहत्या. आता विश्वात्म केले. ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाही का तो कावळ्याने बंद करावा. तुम्हाला पुढचं वाक्य सांगा. लहान पोरग जर पाण्याला मम म्हणलं तर तिला आईला आनंद होतो. तुमच्या महाराज मंडळीसाठी सांगतो, ज्ञानेश्वरीची ओवी जरी तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो. सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणताय. ज्ञानेश्वरी लिहिणार बाळच इतकं कोवळं आहे का त्याचं वयच 15 वर्ष आहे. बाकीचे तुम्ही सगळे ग्रंथ वाचा, त्याच्यात कथा आहे. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठा इतका अवघड ग्रंथ एकही नाही. त्यातल्या त्या सगळ्यात अवघड ग्रंथ हरिपाठ आहे सगळ्यात. आता हे आपण त्याचा फार ऑर्केस्ट्रा केला तो भाग. तुम्ही बसलेले माणसं 2च मिनिटं घेतो तुमचे, चालेल ना. कोणती शंका काढा, त्याचं उत्तर हरिपाठात आहे. काढा शंका. मी 2 मिनिटं थांबतो. बायको मिळत नाही,
शंका आहे का तुमची? राहा म्हणा, नाही मिळत ना. ज्ञानेश्वरीत ओवी आहे, न्याय हरिपाठात उत्तर आहे त्याचं, नामा शिबिन्मुख. काही माणसं म्हणतात एक तीर्थ राहिलं नाही का मी केलं नाही, पण मला समाधानच मिळणार नाही. मूर्ख आहे तू. त्रिवेणी संगमी काही माणसं म्हणतात 52 वर्ष झाले माळ घालून अजून हरिपाठाचं कडवं येत नाही. अरे दरिद्री आहे तू, येणारच नाही पर्वताप्रमाणे. काही माणसं म्हणतात मी एकदाच कीर्तनाला गेलो पण माळ घालू वाटली, वाटणार साधुबोध झाला. काही माणसं म्हणतात मी एवढे जप केले, ध्यान, पहाटे डोळे झाकून बसतो, पण पप्पेची आईच पुढे येते. अरे येणार हलकटा समाधी हरीची. मग एखादा म्हणेल सप्त्याला वर्गणी का द्यायची, हरिपाठ वाचलाय का, दिदल्या विना प्राप्ती. तुम्ही बोला पुढं टाळकरी भजने महाराज मंडळी, रिद्धी सिद्धी निधी, आणि त्याच्या पुढचं कोण वाहणार, काय आहे त्याच्या पुढं. मग आता तुम्ही काय सगळे म्हणले रिद्धी सिद्धी निधी अवघीच. अरे बाबा हो, त्याच्या पुढचं म्हणणं असं आहे, ज्याचं मन कृष्णाच्या रंगात रंगलं त्याला सिद्धीचं घेणं नाही, जवत्या प्रमानंदी. मग एखादा म्हणेल आमची पिढी उद्धरेल का, पागल आहे का तू, मागलिया जन्मा मुक्त झालो. मग एखादा म्हणेल माझ्या 42 कुळाचा उद्धार करायचा आहे, डोक्यातून गेला तू, मातृपितृ भात्रा चतुर्भुज नर. मग एखादा म्हणेल मी करू काय, रिकामा अर्ध घडी राहू नको, बोंबलत का आला हिंडतो. मग एखादा म्हणतो पप्प्या नोकरीला लागत नाही. अरे हलकट आहे तू, सायास करीशी प्रपंच दिसणी हरीशी न बदसी. तुम्ही कधी विचार केलाय का बसणारांनी, याला साबण कशाला लावितो. इथं कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. अरे याला साबण कशाला लावितो, हरिपाठ कीर्ती पवित्रची होय. मग एखादा म्हणेल मला देव भेटायला पाहिजे. अरे बावळा नित्य नेम नामी. मग मी करू का एकतत्व नाम. मग मी लय जप केले, काला झक माराय केले, जप तप कर्म सर्व गतीराम. अहो मला काहीच कळत नाही, कळणारच नाही, जाणीव नेणीव. अरे मग माझे दिवस बोगस गेल्यासारखे जाणारच लटिका सर्व. अरे मग मी करू काय, फाशी घे. काय करतो तू, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी आणि समाधी संजीवान हे मुंडक दाबू. मला काहीच कळत नाही. 52 वर्ष झाले पावशर गंध लावतोय मी रोज, पण हरिपाठाचं कडवं येत नाही, येणारच नाही. बावळाटा अनंत जन्मोनी पुण्य हो. असं चालतं का, असं चालतं का, असं चालतं का. आपण पारायण करताना दीप प्रज्वलन ज्यांच्या हस्ते करतो त्यांच्या पसायदान पाठ नाही. इथं गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. ताट फिरलं का घंटी बंद होती, घंटी फिरले का ताट बंद होतं. दोन्ही फिरत तर आरती बंद होती. देवा आरती द्यायला गेला तर देव जाळून टाकला का. चाललंय आंधळ दलित आहे, खाते. आम्ही बोलतो तो गोत्यात येतो. म्हणून माणसाला परमार्थ करणाऱ्या माणसाला एक बायको नसावा. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय, माणसाला कुठवर आलतो आपण ध्यानात ठेवा. बायको लग्नाच्या अगोदर मुलगा व्हावा. त्या मुलाचं नाव पाहिलं आपण बोध, आणि माया नावाची म्हातारी मिली का बोध नावाचा मुलगा झाला. आता चमडेची जी बायको आहे, चमडेची बायको फक्त ग्रस्त आश्रमे काम तृप्ते. पण ह्या जीवाला मुक्त व्हायचं असेल तर संत कृपेनं मुक्ती नावाची दुसरी बायको पाहिजे. ज्यानं मुक्ती नावाची दुसरी बायको केली आता दिवस चारी खेळले. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता
दिवसाचारी खेळी मेळी आता दिवसाचारी खेळी मेळी माझी माया नावाची म्हातारी मेलीन, मला 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती. मग त्यातला ज्ञानेश्वरायांना 4 मुलं झाली. मी 4 मुलांसाठी संपत्ती कमवली. पहिल्या मुलासाठी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्या मुलासाठी चांगदेव बासष्टी लिहिली, तिसऱ्या मुलासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा आहे.